economics and which is related to FI BCom semester 2nd, and the topic is cost and revenue. या टॉपिकमध्ये कॉस्ट अँड रेव्हेन्यू या टॉपिकबद्दल थोडंसं एक्सप्लेनेशन पण आहे आणि त्याच्याशी रिलेटेड ब्रीफ MCQ पण आहेत. त्याचप्रमाणे बिझनेस इकॉनॉमिक्सची आपण एक सिरीज तयार करत आहोत. त्यामुळे जे 4 टॉपिक्स आहेत बिझनेस इकॉनॉमिक्सचे, फर्स्ट जो आजचा आहे कॉस्ट अँड रेव्हेन्यू, नंतरचा आपला जो व्हिडिओ आहे तो प्राइसिंग अंडर परफेक्ट मार्केट कंडिशन्स संदर्भात आहे, आणि तिसरा टॉपिक जो आहे बिझनेस इकॉनॉमिक्सचा प्राइसिंग अंडर इम्परफेक्ट मार्केट कंडिशन्स, अँड द फोर्थ टॉपिक इज फॅक्टर प्राइसिंग. ह्या सगळ्या टॉपिकबद्दलचं थोडंसं एक्सप्लेनेशन पण आहे आणि त्याच्याशी रिलेटेड MCQ पण देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सो लेट्स स्टार्ट. या टॉपिकमध्ये आपण पहिल्यांदा बघतो की मिनिंग ऑफ कॉस्ट. व्हिडिओ चालू करण्यापूर्वी ह्या व्हिडिओमध्ये आम्ही मिनिंग ऑफ कॉस्ट, टाइप्स ऑफ कॉस्ट, रिलेशन बिटवीन टोटल कॉस्ट, ॲव्हरेज कॉस्ट अँड मार्जिनल कॉस्ट, तसेच बिहेवियर ऑफ कॉस्ट कर्व आणि रेव्हेन्यू, ह्या सगळे टॉपिक या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत आणि अगदी ब्रीफली एक्सप्लेन केलेल्या आहेत. सो लेट्स स्टार्ट. व्हॉट इज दी कॉस्ट? कॉस्टचा मिनिंग बघतो तर त्यावेळेस एक्सपेन्सेस इनकर्ड ऑन द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आर नोन ॲज अ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सो कॉस्ट इज द व्हॅल्यू ऑफ इनपुट्स यूज टू प्रोड्यूस आउटपुट. इकॉनॉमिक्समध्ये कॉस्टिंगची जी डेफिनेशन केलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलं की एक्सपेन्सेस इनकर्ड ऑन द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्स, आणि ह्याचा मिनिंग असा आहे की लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रिनर आर दी 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्स अँड ईच फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्स आर गिवन दी रिवॉर्ड्स. म्हणजे मी म्हटलं की लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रिनरला प्रत्येकी लँड यूज करतो तर त्या लँडला आपण रेंट देतो, लेबरला आपण वेज देतो, कॅपिटलला प्रॉफिट अँड लॉसचा काही भाग मिळतो, कॅपिटलला आपण इंटरेस्ट देतो, आणि जो एंटरप्रिनर आहे त्याला प्रॉफिट मिळतं. हे 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनला आपण जे काही रिवॉर्ड देतो आणि त्यांचे जे खर्च आहे त्या सगळ्यांना आपण म्हणतो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन्स. ओके, सो कॉस्ट इज द व्हॅल्यू ऑफ इनपुट्स यूज टू प्रोड्यूस दी आउटपुट. इनपुटचा मिनिंग असा होतो की रॉ मटेरियल आपण यूज करतो आणि त्यापासून फायनल प्रॉडक्ट तयार करतो. म्हणजे सगळे जे इनपुट्स आपण यूज करतो तर सगळ्यांच्या इनपुटच्या कॉस्टना आपण म्हणतो सगळ्या इनपुट्सना आपण म्हणतो कॉस्ट. ओके, सो म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये कॉस्टचा मिनिंग काय सांगितलेलं आहे की एक्सपेन्सेस इनकर्ड ऑन द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्स, हा एक मिनिंग झाला. अँड सेकंड म्हणजे व्हॅल्यू ऑफ इनपुट्स, म्हणजे व्हॅल्यू ऑफ इनपुट्सना आपण काय म्हणतो, कॉस्ट म्हणतो. ओके, आणि नंतरचं टॉपिक आहे टाइप्स ऑफ कॉस्ट. ह्या टॉपिकमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्ट एक्सप्लेन करतो आहे, आणि पहिला टाईप आहे हिस्टॉरिकल कॉस्ट और रिप्लेसमेंट कॉस्ट. हिस्टॉरिकल कॉस्ट आणि रिप्लेसमेंट कॉस्ट म्हणजे काय ते पहिल्यांदा बघूया. दी कॉस्ट ऑफ ॲन असेट परचेस इन दी पास्ट इज नोन ॲज हिस्टॉरिकल कॉस्ट. आता हिस्टॉरिकल कॉस्टमध्ये जनरली असं असतं की काही मशिनरी परचेस केल्या जातात, लँड परचेस केला जातो, प्लांट परचेस केला जातो. हे सगळे हिस्टॉरिकल कॉस्ट आहे जे ऑलरेडी आपण केलेले आहेत. आणि द कॉस्ट टू बी इनकर्ड फॉर रिप्लेसिंग दी सेम असेट इज कॉल्ड ॲज द रिप्लेसमेंट कॉस्ट. आणि तुम्हाला माहितीच आहे की एखादी मशिनरी आपण परचेस केली तर काही वर्षांनी ती आपल्याला काय करावी लागते, रिप्लेस करावी लागते, आणि त्यासाठी येणारा खर्च त्याला आपण म्हणतो रिप्लेसमेंट कॉस्ट. आणि याच्यामध्ये एक फरक आहे की हिस्टॉरिकल कॉस्ट जी असते ही नेहमीच रिप्लेसमेंट कॉस्टपेक्षा खूप कमी असते. सो हिस्टॉरिकल कॉस्ट इज लेस दॅन दी रिप्लेसमेंट कॉस्ट. सेकंड टाइप्स ऑफ कॉस्ट आहे इन्क्रिमेंटल अँड संक कॉस्ट. आता एक्झॅक्टली इन्क्रिमेंटल कॉस्ट म्हणजे काय ते आपण बघूया. इन्क्रिमेंटल कॉस्ट इज द ॲडिशनल कॉस्ट ड्यू टू अ चेंज इन आउटपुट लेवल और नेचर ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी. स्पष्ट सांगितले की ज्यावेळी आपली आउटपुट लेवल वाढते किंवा नेचर ऑफ बिझनेसची ॲक्टिव्हिटी वाढते त्यावेळेस होणारा कॉस्ट आहे त्याला आपण म्हणतो इन्क्रिमेंटल कॉस्ट. जनरली वी इन्क्रीज दी प्रोडक्शन्स लेवल किंवा समटाइम्स वी चेंज आवर नेचर ऑफ बिझनेस
and the cost will also increase. That cost is called the incremental cost. आता sunk cost means काय? The sunk cost are the costs which are incurred in the past. These costs never change or altered. They are irrelevant in decision making. पास्टमध्ये जे काही खर्च आपण केलेले असतील तर ते खर्च जे ऑलरेडी केलेले आहेत ते आता आपण चेंज करू शकत नाही किंवा अल्टर करू शकत नाही. आणि ज्यावेळी आपल्याला डिसिजन घ्यायचा असतो प्रोडक्शन्स करण्यासंदर्भात त्यावेळेस तो आपल्याला संबंधित नसतो. म्हणून त्या कॉस्टना आपण काय म्हणतो? संक कॉस्ट. ओके, म्हणजे संक कॉस्ट मीन्स दी पास्ट एक्सपेन्सेस वी हॅव ऑलरेडी डन. आणि ह्याचं एक्झाम्पल म्हणजे तसंच की मशिनरी आपण परचेस केली किंवा एनी इन्व्हेस्टमेंट आपण जर परचेस केले असतील तर ते आपले पास्ट डिसिजन असतात. म्हणजे इन्क्रिमेंट आणि संक कॉस्ट हा आपला सेकंड टाईपमध्ये आपण घेतलेला आहे. आणि थर्ड टाईप आहे एक्सप्लिसिट अँड इम्प्लिसिट कॉस्ट. Explicit costs are those which are actually incurred by the business firm and are entered in the books of account. For example, payment of wages, salaries, raw material, rent, fuel, power, etc. Explicit cost means काय की which are actually incurred in the business firm. आम्ही केलेला आहे किंवा झालेला आहे. म्हणजे जे एक्सपेन्सेस आपल्या फर्मने केलेले आहेत किंवा करत आहेत तर त्या सगळ्या एक्सपेन्सेसना आपण म्हणतो एक्सप्लिसिट कॉस्ट. म्हणजे हे जे सगळे खर्च मी खाली दिलेत एक्झाम्पलमध्ये तेच. नंतर आपण बघूया इम्प्लिसिट कॉस्ट. इम्प्लिसिट कॉस्ट ऑफ सेल्फ एम्प्लॉईड अँड सेल्फ ओन रिसोर्सेस. फॉर एक्झाम्पल द प्रोप्रायटर्स सॅलरी, ओनर्स लँड एक्सेट्रा. आता इम्प्लिसिट कॉस्ट म्हणजे काय की इफ द प्रोप्रायटर इज द ओनर ऑफ द लँड अँड ही ऑपरेट द बिझनेस. आणि तो प्रोप्रायटर जो आहे तर त्याची स्वतःची जागा आहे पण तो रेंट घेत नाही आहे किंवा तो स्वतः राबतोय किंवा स्वतः काम करतोय पण त्याला सॅलरी जी आहे त्याची ती तिला दिली जात नाही. जर एखादा वर्कर ठेवला आपण तर त्याला सॅलरी जर देत असो तर त्याची सॅलरी आपण मेन्शन करतो. म्हणजे इम्प्लिसिट म्हणजे काय? इम्प्लिसिट कॉस्ट म्हणजे काय की जे सेल्फ एम्प्लॉईड आहे ते मालकाचं आहे, ते प्रोप्रायटरचं आहे आणि त्या कॉस्टना आपण म्हणतो इम्प्लिसिट कॉस्ट. ओके. Our next type is direct cost and indirect cost. The cost which can be directly attributed to the productions of a product is a direct cost. For example, cost of raw materials, labor, etc. They are easily separated. म्हणजे असे कॉस्ट आहेत की जे डायरेक्टली ॲट्रिब्युटेड टू दी प्रोडक्शन्स ऑफ अ प्रॉडक्ट. म्हणजे जसं आपण म्हणतो की जसं प्रोडक्शन्स वाढवतो तसे कॉस्ट वाढतात आणि ह्या सगळ्या कॉस्टना आपण म्हणतो डायरेक्ट कॉस्ट. आणि हे जे डायरेक्ट कॉस्ट आहेत त्यांचं अगदी सुंदर उदाहरण म्हणजे रॉ मटेरियल किंवा लेबर. जसं मी म्हणते मुलांना की जसं 1 मीटर आपण कापड 1 मीटरचं कापडाचं आपण शर्ट केलं 1 शर्ट आणि जर आपल्याला ऑर्डर आली 10 शर्टची ऑर्डर आली तर त्यासाठी आपल्याला लागतो 10 मीटर कापड. का लागतं? कारण 1 मीटरला आपण 1 शर्ट जर तयार करत असू तर 10 मीटरमध्ये आपल्याला 10 शर्ट्स करता येतात. म्हणजे हा जो कॉस्ट आहे तो वाढत जातो. म्हणजे मी म्हटलं की 1 मीटर कापड आपण यूज केलं आणि त्याचा ₹50 हा जर एक्सपेन्सेस असेल तर रॉ मटेरियल आपल्याला 10 मीटर लागलं तर एक्सपेन्सेस किती होईल? 500. कारण 10 मल्टिपल 50 आपण करतो. म्हणजे हा खर्च आपल्याला लगेच कळतो म्हणून त्यांना आपण म्हणतो डायरेक्ट कॉस्ट. ओके. आणि the cost which cannot be separated and attributed to a product is known as indirect cost. आणि जे खर्च आपण सेपरेट करू शकत नाही किंवा ॲट्रिब्युटेबल नसतात त्या सगळ्या खर्चांना आपण म्हणतो इनडायरेक्ट कॉस्ट. फॉर एक्झाम्पल ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस किंवा डिप्रिसिएशन ऑन असेट एक्सेट्रा. जसं म्हटलं की एखादी प्रिमायसेस आहे आणि त्या प्रिमायसेसमध्ये प्रोडक्शन चालू आहे तर ह्याचा जो ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस असतो हा एकच असतो. आणि मग इथे आपण शर्ट किती तयार केले तर एका शर्टला किती खर्च येतो तर हे विचारात घेतलं जात नाही किंवा ते आपल्याला खर्च सेपरेट करता येत नाहीत आणि त्या खर्चांना आपण म्हणतो इनडायरेक्ट कॉस्ट. ओके. आता आपण बघतोय पुढचा टाईप्स ऑफ कॉस्ट जो आहे तो आहे ॲक्च्युअल कॉस्ट अँड अपॉर्च्युनिटी कॉस्ट. आता ॲक्च्युअल कॉस्ट आणि अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय ते बघू आपण. द कॉस्ट विच आर ॲक्च्युअली इन्कर्ड बाय दी फर्म इज नोन ॲज ॲक्च्युअल कॉस्ट. एक्झाम्पल्स आर पेमेंट ऑफ वेजीस, सॅलरीज, प्लांट, बिल्डिंग एक्सेट्रा. म्हणजे जे खर्च आपण ॲक्च्युअली इन्कर्ड केले त्यांना आपण म्हणतो ॲक्च्युअल कॉस्ट. ओके. म्हणजे खर्च ऑलरेडी झालेला आहे. आता बघूया आपण अपॉर्च्युनिटी कॉस्ट.
Opportunity cost refers to what an input could earn in its next best alternative jobs. It is also known as alternative or economic cost. म्हणजे opportunity कॉस्टला ही दोन नावं आहेत जी तुम्ही MCQला लिहू शकता किंवा MCQ येऊ शकतो. आता opportunity cost म्हणजे काय, तर इफ वी इन्कर्ड द एक्सपेन्सेस ऑन अनदर जॉब. जसं मी म्हटलं मगाशी की आपण शर्ट तयार करतो तर त्याऐवजी आपण तो कॉस्ट इतर बिझनेससाठी केला असता तर आपल्याला किती कॉस्ट आला असता. म्हणजे अपॉर्च्युनिटीसाठी म्हणजे अल्टरनेटिव्ह जॉब जर केला, अल्टरनेटिव्ह बिझनेस केला तर त्यासाठी येणारा कॉस्ट त्याला आपण म्हणतो अपॉर्च्युनिटी कॉस्ट. अवर नेक्स्ट टाइप इज प्रायव्हेट कॉस्ट अँड सोशल कॉस्ट. प्रायव्हेट कॉस्ट विच आर इन्कर्ड डिरेक्टली बाय ॲन इंडिव्हिज्युअल ऑर फर्म. डायरेक्ट कॉस्ट म्हणजे आपण असं म्हणतो की प्रायव्हेट कॉस्ट मीन्स काय की जे डायरेक्टली कॉस्ट आपण केलेले आहेत. जसं म्हणतो की याच्यामध्ये ऑल ॲक्च्युअल कॉस्ट येतात, एक्सप्लिसिट कॉस्ट येतात, इम्प्लिसिट कॉस्ट येतात. ह्या सगळ्या कॉस्ट जवळजवळ आपण प्रायव्हेट कॉस्ट म्हणतो. आणि सोशल कॉस्ट मीन्स द कॉस्ट ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक रिव्हर, ॲटमॉस्फिअर एक्सेट्रा, पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस लाईक रोड, ड्रेनेज सिस्टीम एक्सेट्रा विच आर नॉट पे बाय द फर्म. व्यवसाय ज्यावेळी समाजामध्ये असतो त्या समाजाचे काही खर्च असतात त्याला आपण सोशल कॉस्ट म्हणतात. जसं रिव्हर मध्ये पोल्युशन्स होऊ शकतं. आता ह्याचा मिनिंग असा असतो की सोशल कॉस्टमध्ये विच सोसायटी बिअर दी सम कॉस्ट. फॉर एक्झाम्पल एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, नॉईज पोल्युशन एक्सेट्रा. किंवा रोड यूज करतो, ड्रेनेज सिस्टीम यूज करतो आणि ह्या सगळ्या कॉस्टना आपण म्हणतो सोशल कॉस्ट. म्हणजे विच द कॉस्ट विच आर बिअर बाय दी सोसायटी. ओके, तर अशा प्रकारे हे 6 आपण टाईप्स बघितलेले आहेत कॉस्टमध्ये. त्याच्यानंतरचा टॉपिक जो आहे तो आहे रिलेशन बिटवीन द टोटल कॉस्ट, ॲव्हरेज कॉस्ट अँड मार्जिनल कॉस्ट. टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट ऑफ अ बिझनेस इज द सम ऑफ इट्स टोटल फिक्स कॉस्ट अँड दी टोटल व्हेरिएबल कॉस्ट. आणि एक इक्वेशन दिलं TC इज इक्वल टू TFC प्लस TVC. TFC मीन्स टोटल फिक्स कॉस्ट, TVC मीन्स टोटल व्हेरिएबल कॉस्ट. टोटल कॉस्टचा मिनिंग असतो की व्यवसायाने जे काही फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट केलेल्या आहेत त्यांची टोटल. ओके, नंतरची आपण कन्सेप्ट बघूया ॲव्हरेज टोटल कॉस्ट. ॲव्हरेज टोटल कॉस्ट इज अ कॉस्ट ऑफ पर युनिट ऑफ आउटपुट. आणि ह्याचं इक्वेशन आहे टोटल कॉस्ट डिवायडेड बाय क्वांटिटी म्हणजे आउटपुट. ज्यावेळी ॲव्हरेज टोटल कॉस्ट ज्यावेळी काढतो की जे टोटल कॉस्ट झालेली आहे तर आपल्याकडे टोटल आउटपुट किती झालं. म्हणजे टोटल कॉस्ट जर टोटल आउटपुटला आपण डिवाइड केलं तर आपल्याला जे आन्सर मिळतं ते आन्सर असतं ॲव्हरेज टोटल कॉस्ट. आणि थर्ड वन इज दी मार्जिनल कॉस्ट. मार्जिनल कॉस्ट इज द ॲडिशन टू टोटल कॉस्ट कॉज बाय प्रोड्युसिंग वन मोर युनिट ऑफ दी आउटपुट. आणि इक्वेशन दिलं आहे MC इज इक्वल टू चेंज इन टोटल कॉस्ट डिवायडेड बाय चेंज इन आउटपुट. म्हणजे एखादं आउटपुट जर आपण वाढवलं तर किती खर्च वाढला तर त्याच्यातला फरक जो असतो त्याला आपण म्हणतो मार्जिनल कॉस्ट. टोटल कॉस्ट करताना मी एक एक्झाम्पल तुम्हाला देते आहे की फॉर एक्झाम्पल की टोटल फिक्स कॉस्ट 1000 असेल आणि टोटल व्हेरिएबल कॉस्ट 2000 असेल तर टोटल एक्सपेन्सेस झाला 3000. ह्याला आपण म्हणतो टोटल कॉस्ट. ओके, आणि ॲव्हरेज टोटल कॉस्ट मीन्स काय, जर समजा मी म्हटलं की इथे आपल्याला 3000 टोटल कॉस्ट झाला असेल आणि आपण जर क्वांटिटीमध्ये जर मी म्हटलं की एक 10 युनिट्स आपण प्रोड्यूस केले, टोटल कॉस्ट झाला 3000 आणि क्वांटिटी किंवा आउटपुट झालं 10, तर ह्याला डिवाइड करून जे आन्सर आलं 300 तर 300ला आपण काय म्हणतो ॲव्हरेज टोटल कॉस्ट म्हणजे पर युनिट ऑफ दी आउटपुटचं आलं. आणि मार्जिनल कॉस्ट म्हणजे काय तर 3000चे युनिट्स आपण 3000 टोटल कॉस्ट आहे तर त्यावेळेस आपण 10 युनिट्स तयार केले. पण जर मी म्हटलं की मला 11 युनिट्स तयार करायचं आहे तर कॉस्ट किती होते 3300. म्हणजे ज्यावेळी 10 युनिट्सवरून आपण 1 युनिट जर एक्स्ट्रा जर प्रोड्यूस केला तर आपला जो कॉस्ट आहे 3000 वरून 3300 आला. म्हणजे 1 युनिट ज्यावेळी आपण प्रोडक्शन्स केलं तर आपला कॉस्ट झाला 300 आणि ह्या 300ला आपण काय म्हणतो मार्जिनल कॉस्ट. ओके, तर अशी ही कन्सेप्ट आहे. ही कन्सेप्ट आपल्याला चांगल्या प्रकारे समजली. टोटल कॉस्ट, ॲव्हरेज कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्टचं आपण रिलेशन बघू थोडंसं. त्यासाठी एक टेबल दिलेलं आहे आणि टेबल असं आहे
की या ठिकाणी काही आउटपुट दिलेले आहेत आणि टोटल कॉस्ट, ॲव्हरेज कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्ट दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपण काही कन्क्ल्युजन करतो आणि ते कन्क्ल्युजन असे आहेत. फर्स्ट वन, व्हेन टोटल कॉस्ट इनिशियली इन्क्रीजिंग, AC and MC both are decreasing, but here MC decreasing slowly than AC. तर आपण टेबलकडे जाऊया. बघा इथे तुम्ही बघताय की जसा टोटल कॉस्ट इन्क्रीज होतो, 8 आहे, नंतर 14 झाला, 18 झाला, वाढत जातो आणि टोटल कॉस्ट हा ऑलरेडी वाढतच जात असतो. तर ॲव्हरेज कॉस्टसुद्धा आपला काय होतं, थोडासा सुरुवातीला कमी होतो. 8 आहे, नंतर 7 झाला, मग 6 झाला. पण मार्जिनल कॉस्टकडे जर तुम्ही बघितलं तर 8 आहे, 6 आहे आणि 4 झालेला आहे. ओके, तर इथे हा डिक्रीजिंग झालेला आहे. 8, 7, 6 डिक्रीजिंग झाला आहे, इथे पण 8, 6, 4 डिक्रीजिंग झाला आहे. पण ॲव्हरेज कॉस्ट हा मार्जिनल कॉस्टपेक्षा सुद्धा जास्त प्रमाणात डिक्रीज झालेला आहे. म्हणून इथे आपण काय म्हणतो की इथे AC जो डिक्रीज झालेला आहे ना, तो AC हा जास्त प्रमाणात झाला आहे आणि MC हा कमी प्रमाणात झालेला आहे. म्हणून MC ज्यावेळी कमी प्रमाणात होतो तर इथे आपण लिहितो की MC इज लेस दॅन AC. म्हणजे ह्यांच्यातलं रिलेशन असं आहे की ज्यावेळी टोटल कॉस्ट वाढतो त्यावेळी मार्जिनल कॉस्ट आणि ॲव्हरेज कॉस्ट बोथ आर डिक्रीजिंग, बट AC इज डिक्रीजिंग स्लोली, AC इज डिक्रीजिंग फास्टली दॅन दी MC. बघा यातला फरक आहे. 8, 7, 6 आणि इथे 8, 6, 4. MCQला हा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, म्हणून मी हे एक्सप्लेन केलेलं आहे. आणि नेक्स्ट त्यांच्यातलं कन्क्ल्युजन असं आहे, व्हेन टोटल कॉस्ट स्टार्ट इन्क्रीजिंग, ॲव्हरेज कॉस्ट कॉन्स्टंट अँड MC इज इक्वल टू AC. आणि इक्वेशन दिलं MC इज इक्वल टू AC. बघा तर इथे काय होतं की जसा कॉस्ट वाढला, म्हणजे आपण 4th युनिट आउटपुट प्रोड्यूस केलं तर 24 झाला आपला टोटल कॉस्ट. तर इथे काय होतं की ॲव्हरेज कॉस्ट जो आहे आपला तो 6 झालेला आहे आणि मार्जिनल कॉस्ट पण 6 झालेला आहे. म्हणजे जसं प्रोडक्शन्स करतो तर एक विशिष्ट लेवलला ॲव्हरेज कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्ट हे बोथ आर दी सेम. ह्या सिच्युएशनला सेम झाले आणि ह्या सिच्युएशनला तुमचा MC आहे तो लेस दॅन AC झालेला आहे. ओके, ही सिच्युएशन्स आहे. म्हणजे जसं प्रोडक्शन वाढवतो तसं. आणि तिसरी कन्क्ल्युजन असं आहे, थर्ड वन, की टोटल कॉस्ट स्टील इन्क्रीजिंग, AC increases and also MC, but here MC increasing rapidly than the AC. म्हणजे अजून जर आपण प्रोडक्शन वाढवलं, म्हणजे 6 झालं, 7 झालं, 8 झालं, तर आपला ॲव्हरेज कॉस्ट असतो हा इन्क्रीजिंग होतो. ओके, वाढत जातो. पण इथे ॲव्हरेज कॉस्ट टोटल कॉस्ट वाढतोच आहे, पण ॲव्हरेज कॉस्ट काय होतो, ॲव्हरेज कॉस्ट आल्सो इन्क्रीजिंग. म्हणजे इथे जो डिक्रीज झालेला असतो तो इथे काय होतो आपला होतो, इथे जो डिक्रीज झालेला असतो तर ह्या स्टेपला काय होतो, तो इन्क्रीजिंग होतो. इथे सुद्धा जो डिक्रीज झालेला असतो MC तो इथे काय होतो, इन्क्रीजिंग होतो. पण ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे आणि ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे तर तुम्ही इथे बघाल की MC जो आहे तो रॅपिडली वाढतो AC पेक्षा. म्हणजे फर्स्ट स्टेजमध्ये डिक्रीजिंग होतो ॲव्हरेज कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्टसुद्धा डिक्रीजिंग होतो, पण AC पेक्षा मार्जिनल कॉस्ट कमीने डिक्रीजिंग होतो. जसं प्रोडक्शन वाढतं तसे दोघे सेम राहत आहेत आणि जसं प्रोडक्शन अजून वाढतं त्यावेळेस काय होतो की ॲव्हरेज कॉस्ट इन्क्रीजिंग होतो आणि मार्जिनल कॉस्टसुद्धा इन्क्रीजिंग होत जातो आहे, पण तो कसा असतो, कमी होतो, कमी प्रमाणात. म्हणजे ॲव्हरेज कॉस्टपेक्षा सुद्धा मार्जिनल कॉस्ट जो असतो हा जास्त प्रमाणामध्ये वाढतो. ओके, हे झालं त्याचं एक्सप्लेनेशन. म्हणजे ह्या टेबलवरनं आपण काय केलं की फर्स्ट स्टेप आपण काय घेतली की व्हेन टोटल कॉस्ट इनिशियल इन्क्रीजिंग, AC आणि MC बोथ आर डिक्रीजिंग, बट हिअर MC डिक्रीजिंग स्लोली दॅन AC. MC डिक्रीज होतोय पण AC पेक्षा कमी प्रमाणामध्ये होतो. ओके, सेकंड सिच्युएशनला काय होतं, व्हेन टोटल कॉस्ट स्टार्ट इन्क्रीजिंग, ॲव्हरेज कॉस्ट कॉन्स्टंट अँड MC इज इक्वल टू AC. इथे सुद्धा MC AC एकत्र होतो कधी, विशिष्ट प्रोडक्शनची लेवल आपण जशी वाढवतो टोटल कॉस्ट वाढतो पण MC आणि AC त्या ठिकाणी इक्वल होतात. आणि थर्ड स्टेपला काय होतं, जसं कॉस्ट आपण अजून वाढतो तर MC पण इन्क्रीजिंग होतो, AC सुद्धा इन्क्रीजिंग होतो, पण इथं MC काय होतो, रॅपिडली इन्क्रीजिंग होतो AC पेक्षा. तर हे त्यांचे रिलेशन्स आहेत. बिहेवियर ऑफ कॉस्ट कर्व, ह्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे, पहिला कर्व आहे शॉर्ट रन कॉस्ट कर्व
आता शॉर्ट रन कॉस्ट कर्व म्हणजे काय, तर प्रोडक्शन्स वाढतं आणि त्याला डिमांड येते, पण शॉर्ट पिरियडसाठी येते, त्याला आपण म्हणतो शॉर्ट रन कॉस्ट कर्व. The short run is a period in which firm cannot change its plants, equipment, etc. But only other factors such as labor, raw material, power can be changed. म्हणजे लेबर वाढतं, रॉ मटेरियल वाढवायचं, पॉवर वाढवायची आणि आपण काय करतो, प्रोडक्शन वाढवतो, कारण हा पिरियड कसा आहे, शॉर्ट रन पिरियड आहे. आणि ह्याचं एक्सप्लेनेशन मी काही फिगरने केलेलं आहे. ती फिगर अशी आहे. तुम्ही इथे बघाल की एक्स ॲक्सिसवर आउटपुट आहेत अँड वाय ॲक्सिसवरती आपण कॉस्ट घेतलेला आहे. आणि ह्या ठिकाणी 3 कर्व्स आहेत. एक AFCचा एक कर्व आहे, दुसरा मार्जिनल कॉस्टचा आहे, तिसरा ॲव्हरेज कॉस्टचा आहे आणि हा चौथा ग्रीन कलरचा कॉस्ट ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट आहे. तर ह्या शॉर्ट रन कॉस्ट कर्वमध्ये ह्या कॉस्ट कर्वचं बिहेवियर कसं असतं, तर शॉर्ट रन ज्यावेळी पिरियड असतो तर पहिली कंडिशन अशी असेल की फिक्स कॉस्ट जो असतो हा फिक्स कॉस्टचा कर्व जो आहे ॲव्हरेज फिक्स कॉस्ट, तर तो डिक्रीजिंग होतो आणि तो कायमचा डिक्रीजिंग होतो, तो कधीसुद्धा इन्क्रीजिंग होत नाही, कारण फिक्स कॉस्ट नेव्हर चेंज. शॉर्ट रन कॉस्टमध्ये फिक्स कॉस्ट हे सारखेच राहतात, ते कधीही वाढत नाहीत, कधीही इन्क्रीजिंग होत नाही, ते रिमेन कॉन्स्टंट. जसं म्हटलं की 300 जर कॉस्ट असेल तर 300 जर 1 युनिट प्रोडक्शन केलं तर 300 फिक्स कॉस्ट असेल, तर सेकंड जरी प्रोडक्शन केलं तरी 300 राहतो, थर्ड वन जरी प्रोडक्शन केलं तरी 300 राहतो. म्हणजे आपले आउटपुट जे आहेत 1, 2, 3 जरी आपण केलं तरी फिक्स कॉस्ट विल बी रिमेन अनचेंज. आणि मग जर ह्याचं आपण जर ॲव्हरेज फिक्स कॉस्ट जर घेतलं तर 300 डिवायडेड बाय 1 300, 300 डिवायडेड बाय 1 150, 300 डिवायडेड बाय 3 100. कारण ॲव्हरेज म्हटलं तर आपल्याला कसं असतं की टोटल कॉस्ट डिवायडेड बाय आउटपुट करतो आपण. प्रत्येक वेळेला हे कॉस्ट कमी कमी होतात आणि हे कायमचे कमी होत जातात. तर दॅट इज द एक्झाम्पल ऑफ ॲव्हरेज फिक्स कॉस्ट. नंतरचं आपण बघतोय की ॲव्हरेज कॉस्ट. आणि तुम्ही मगाशी टेबल बघितलं होतं की ॲव्हरेज कॉस्ट जो आहे तो कसा असतो की पहिल्यांदा थोडासा खाली कमी होतो, डिक्रीजिंग होतो, नंतर तो कॉन्स्टंट राहतो आणि नंतर तो वाढतो. ओके, ॲव्हरेज कॉस्ट हा वाढत जातो आणि हा नेहमी कसा असतो, यू शेप असतो, ह्याला आपण म्हणतो यू शेप कॉस्ट. तसंच आपण बघतो ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट, हा सुद्धा डिक्रीजिंग म्हणजे असा जरी आला तर डिक्रीजिंग होतो, स्टॉप होतो, कॉन्स्टंट राहतो आणि नंतर तो इन्क्रीजिंग होतो, त्याला आपण म्हणतो ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट. आणि हा जो चौथा मार्जिनल कॉस्ट आहे, हा मार्जिनल कॉस्ट तुम्ही बघता की सुरुवातीला कमी मार्जिनल कॉस्ट होती, नंतर तो कॉन्स्टंट राहतो आणि इट इज ऑल्सो इन्क्रीजिंग, तो वाढत जातो. म्हणजे ह्या सगळ्या कॉस्टमध्ये मार्जिनल कॉस्ट, ॲव्हरेज कॉस्ट आणि ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट जे आहेत हे तिन्ही कॉस्ट काय होतात, सुरुवातीला डिक्रीजिंग होतात आणि नंतर इन्क्रीजिंग होतात. आणि मात्र हा जो AFC जो कॉस्ट आहे ॲव्हरेज फिक्स कॉस्ट, हा नेहमीच डिक्रीजिंग राहतो. ओके, आणि आता आपण पुढचा बघूया बिहेवियर ऑफ कॉस्ट कर्व, लॉंग रन कॉस्ट कर्व. लॉंग रन कॉस्ट कर्वमध्ये काय सांगितलं की इन लॉंग रन पिरियड द फर्म कॅन व्हेरी ऑल इट्स इनपुट्स, द फर्म कॅन ऑल्सो अल्टर द साईज ऑफ प्लांट अँड इक्विपमेंट. एक्झॅक्टली कंडिशन अपोजिट होती लॉंग रनमध्ये. लॉंग रन कॉस्टमध्ये सगळे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्स व्हेरिएबल होतात, तिथे कोणी फिक्स राहत नाही आहे. आणि रॉ मटेरियल लागतं, लेबरही लागतो, प्लांट पण बदलले जातात, इक्विपमेंट, कारण डिमांड जी असते त्यासाठी आपल्याला एक बराचसा पिरियड मिळतो की वी कॅन चेंज दी फिक्स फॅक्टर्स. आणि आपण बघूया कर्व ह्याचा. ॲज युजल ऑन एक्स ॲक्सिस आउटपुट अँड वाय ॲक्सिस ॲव्हरेज कॉस्ट अँड हिअर इज दी SAC1 इज दी ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट, म्हणजे आपण ह्याला म्हणतो शॉर्ट टर्म ॲव्हरेज कॉस्ट. Then SAC2 is also the short run average cost and SAC3 is the short run average cost. आता तुम्ही म्हणाल की हे 3 छोटे कर्व का काढलेत, किंवा ज्यावेळी तुम्हाला पिरियड खूप असतो त्यावेळी आपल्याला ॲव्हरेज कॉस्टचा पण विचार करायचा असतो. ओके, आणि ॲव्हरेज कॉस्ट जनरली असं इकॉनॉमिक्स म्हटलं जातं की SAC1, 2, 3 ह्यांना जो जोडून हा जो कर्व आहे ह्याला आपण म्हणतो LAC कर्व. काय म्हणतो आपण ह्याला, LAC कर्व, म्हणजे लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट. SAC1, SAC2 आणि SAC3 हे जे ह्यांना आपण प्लांट्स कर्व म्हणतो. प्लांट्स म्हणजे काय, आपण एक नियोजन करतो
आणि LAC जो कर्व आहे ह्याला आपण प्लॅनिंग कर्व म्हणतो. प्लॅनिंग कर्व कशासाठी की आपण आपल्याला पिरियड खूप मिळालेला आहे तर आपण प्लॅनिंग करू शकतो की आपल्याला कॉस्ट किती येणार आहे, प्रोडक्शन्स वाढल्यानंतर आपल्याला येणारा कॉस्ट किती आहे याचा आपण या ठिकाणी विचार करतो. तर या ठिकाणी पूर्ण ह्या लॉंग रन पिरियडमध्ये SAC 1, 2 आणि 3 हा जो कॉस्ट असतात ह्याला आपण म्हणतो ॲव्हरेज कॉस्ट. आणि मग बघतो आपण की प्रत्येक ठिकाणी LAC 1 एकाच पॉईंटला टच होतो. ओके, SAC 2 ला पण इथे टच झाला आणि SAC 3 हा जो आहे तो इथे टच झाला. म्हणजे या ठिकाणी असं होतं की LAC इज अ लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट अँड इट्स टच SAC 1, SAC 2 अँड SAC 3 ओनली 1 पॉईंट ईच. ओके, तर अशा प्रकारे हा लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट आपला होतो. आणि मग कसं होतं की या ठिकाणी जर प्रोडक्शन्स करायचं असेल, जर आपण म्हटलं की आउटपुट P पर्यंत आपल्याला प्रोडक्शन करायचं असेल, हे O आहे, हे P. OPचं जर प्रोडक्शन असेल तर SAC 2 हा जो आपला कर्व आहे ह्या कर्वला S पॉईंटला टच होतो लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट. म्हणजे हा आपला कमीत कमी ॲव्हरेज कॉस्ट होऊ शकतो. मग आपण SAC 2 हे जे आहे हा ॲव्हरेज कॉस्ट सिलेक्ट करू शकतो. जर असं वाटलं की प्रोडक्शन वाढवायचं आहे आणि आपण K पर्यंत केलं म्हणजे ह्या पॉईंटला गेलो तर आपला जर बघितलं तर आपला हा SAC 3 जो आपला हा जो ॲव्हरेज कॉस्ट आहे त्याच्यावरती हा पॉईंट इंटरसेक्ट होतो. म्हणजे SAC 3 चा हा पॉईंट सगळ्यात कमी खर्चाचा आहे. म्हणजे हे असं जर बघितलं तर समजा आपण पुढे बघू की टीचं प्रोडक्शन आपल्याला वाढवायचं T पर्यंत, म्हणजे प्रोडक्शनची लेवल वाढवतो तर SAC 3 चा पॉईंट आपला इथे येतो आणि हा कॉस्ट जो आहे तो आपल्याला मिनिमम कॉस्ट होतो. पण हा LAC ला जॉईंट होत नाही आहे, म्हणजे आपला हा पॉईंट आहे इथे आपल्याला मिनिमम कॉस्ट, इथे आपला कॉस्ट वाढत जाईल. तर अशा प्रकारे SAC 1, 2, 3 हे जे आपले सगळे ॲव्हरेज कॉस्ट आहेत त्याला धरून ज्यावेळी आपण एखादा कर्व तयार करतो त्यावेळी तो नक्कीच लॉंग रन होतो. कारण शॉर्ट रनचे ॲव्हरेज कॉस्ट मिळून लॉंग रन ॲव्हरेज कॉस्ट तयार होतो. म्हणजे ह्या पॉईंटला बिहेवियर ऑफ कॉस्ट कर्वमध्ये शॉर्ट रन कॉस्ट कर्व आणि लॉंग रन कॉस्ट कर्व हे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपला पुढचा टॉपिक आहे रेव्हेन्यू. ह्याचा आपण मिनिंग बघतोय की रेव्हेन्यू इज दी टोटल अमाऊंट ऑफ इन्कम ऑब्टेन बाय अ फर्म फ्रॉम द सेल ऑफ आउटपुट. जेवढा सेल होतो तर टोटल सेल्स म्हणजे टोटल रेव्हेन्यू ऑफ दॅट फर्म. आणि त्याचे काही टाईप्स आहेत. त्यातला पहिला टाईप्स आपण बघतोय टोटल रेव्हेन्यू. टोटल रेव्हेन्यू रेफर्स टू द टोटल अमाऊंट ऑफ इन्कम रिसिव्ड बाय द फर्म फ्रॉम सेलिंग अ गिवन अमाऊंट ऑफ इट्स आउटपुट. आणि त्याचं इक्वेशन मी ते खाली दिलेलं आहे, TR इज इक्वल टू P मल्टिपल Q. टोटल रेव्हेन्यू मीन्स ज्यावेळी टोटल अमाऊंट ऑफ इन्कम रिसिव्ड बाय द फर्म फ्रॉम सेलिंग अ गिवन अमाऊंट ऑफ इट्स आउटपुट. म्हणजे काय, इथे Q म्हणजे आउटपुट आहे आणि P म्हणजे प्राईस आहे. जर आपण म्हटलं की प्राईस समजा आपण म्हटलं की 500 इज द प्राईस ऑफ अ 1 युनिट आणि वी प्रोड्यूस द 10 क्वांटिटी, द आन्सर इज 5000. तर 5000ला आपण काय म्हणतो, टोटल रेव्हेन्यू ऑफ दॅट फर्म. आणि सेकंड कन्सेप्ट आहे ॲव्हरेज रेव्हेन्यू. ॲव्हरेज रेव्हेन्यू इज द रेव्हेन्यू अर्न पर युनिट ऑफ दी प्रॉडक्ट सोल्ड. आपण काय म्हणतो की 5000 आपलं झालं टोटल रेव्हेन्यू. तर आपण असं म्हणतो की प्रत्येक युनिटच्या मागे आपल्याला किती प्रॉफिट मिळालं. इक्वेशन काय दिलं, AR इज इक्वल टू टोटल रेव्हेन्यू डिवायडेड बाय क्वांटिटी. सॉरी टोटल रेव्हेन्यू डिवायडेड बाय क्वांटिटी. क्वांटिटी मीन्स काय, आउटपुट. ओके, मग आपण म्हटलं की टोटल, मगाचंच एक्झाम्पल घेऊ आपण. मगाशी म्हटलं की 5000 इज अवर टोटल रेव्हेन्यू आणि आपण प्रोडक्शन्स किती केलं, 10 आउटपुट डिवायडेड बाय 10. तर आन्सर किती आलं, ₹500. आणि या 500ला आपण काय म्हणतो, ॲव्हरेज रेव्हेन्यू. थर्ड कन्सेप्ट आहे मार्जिनल रेव्हेन्यू, MR. Marginal revenue is defined as the addition to the total revenue which results from the sale of one additional unit of the output. एखादं, जसं मगाशी आपण म्हटलं की मार्जिनल कॉस्ट, तसंच आहे की एखादा 1 युनिट जर आपण सेल केला तर आपल्याला किती फायदा मिळाला, किती उत्पन्न वाढलं. आणि ह्याचं इक्वेशन आहे चेंज इन टोटल रेव्हेन्यू डिवायडेड बाय चेंज इन आउटपुट. आणि मग आपण MR तयार करतो. आता मगाचे हे पहिलं एक्झाम्पल, हे एक्झाम्पल सेम आहे. ह्याच्यामध्येच आपण बघितलं की आपण 10 युनिट्स तयार केले तर वी कॅन गेट दी 5000 टोटल रेव्हेन्यू. आणि जर कंपनी डिसाईड टू प्रोड्यूस दी अनदर सेकंड युनिट, दॅट इज द 11th युनिट, दी रेव्हेन्यू विल बी 5500. ओके, कारण एका युनिटच्या मागेला आपल्याला 500 उत्पन्न वाढतं, रेव्हेन्यू इन्क्रीज होतो. सो दॅट डिफरन्स इज कॉल्ड दी
मार्जिनल रेव्हेन्यू. म्हणजे हा फरक होतो. जसं आपण अजून 12th युनिट केलं तर आपला आन्सर किती येईल. एखाद्या वेळेस कसं होईल की 5500च्या ऐवजी 6000 जरी झालं तरीसुद्धा त्याचा डिफरन्स किती होतं, मार्जिनल रेव्हेन्यू. पण जर 6000च्या ऐवजी अजून जर काही वेगळं उत्तर आलं तर त्याचा डिफरन्स झाला मार्जिनल रेव्हेन्यू. म्हणजे आपल्या हा कन्सेप्ट काय आहे, टोटल रेव्हेन्यू, ॲव्हरेज रेव्हेन्यू आणि मार्जिनल रेव्हेन्यूमध्ये आपण बघतो की फर्मचं टोटल इन्कम किती झालं, एका युनिटच्या मागे किती मिळालं आणि मार्जिनल किती आहे. ओके, तर अशा ह्या आपल्या कन्सेप्ट झालेल्या आहेत. ह्याच्यानंतरचा जो आपला येणारा व्हिडिओ आहे तो आहे आपला सेकंड टॉपिक इकॉनॉमिक्सचा, प्राइसिंग अंडर परफेक्ट मार्केट कंडिशन्स. ह्या टॉपिकचं पण शॉर्ट एक्सप्लेनेशन आहे आणि रिलेटेड MCQ आहे. तर तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. तर चला आपण चालू करूया थोडेसे MCQ ह्या टॉपिकशी रिलेटेड. आणि टॉपिकचे पहिला MCQ जो आहे तो असा आहे, व्हेन कॉस्ट बिकम लेस दॅन रेव्हेन्यू विल बी. ऑप्शन्स बघूया आपण. फर्स्ट ऑप्शन इन्क्रीजेस, बी ऑप्शन डिक्रीजेस, सी ऑप्शन बोथ ऑफ द अबव अँड द डी ऑप्शन इज ऑल ऑफ द अबव. तुम्हाला माहितीच आहे की कॉस्ट ज्यावेळी लेस होतो त्यावेळी एक्झॅक्टली आपला रेव्हेन्यू काय होतो, वाढतो. राईट. सो आन्सर इज ए, इन्क्रीजेस. आवर सेकंड MCQ इज डॅश आर द एक्सपेंडिचर विच आर ॲक्च्युअली इन्कर्ड बाय द फर्म. आपण ऑप्शन बघूया. ए ऑप्शन ॲक्च्युअल कॉस्ट, बी ऑप्शन अपॉर्च्युनिटी कॉस्ट, सी ऑप्शन संक कॉस्ट, डी ऑप्शन नन ऑफ द अबव. आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर डॅश आर दी एक्सपेंडिचर विच आर ॲक्च्युअली इन्कर्ड, जे आपण ॲक्च्युअली खर्च केलं त्याला आपण काय म्हणतो, आन्सर आहे ए ऑप्शन ॲक्च्युअल कॉस्ट. अवर थर्ड ऑप्शन इज कॉस्ट इज अरायझेस बिकॉज ऑफ स्कॅर्सिटी अँड अल्टरनेटिव्ह यूज ऑफ रिसोर्सेस. आणि ऑप्शन बघूया. ए ऑप्शन ॲक्च्युअल कॉस्ट, बी ऑप्शन अपॉर्च्युनिटी कॉस्ट, सी ऑप्शन संक कॉस्ट अँड डी ऑप्शन नन ऑफ द अबव. म्हणजे स्कॅर्सिटी आणि अल्टरनेटिव्ह यूजचा जर रिसोर्सेस केला तर त्या कॉस्टनं आपण काय म्हणतो, आन्सर इज बी, अपॉर्च्युनिटी कॉस्ट. अवर नेक्स्ट MCQ इज डॅश कॉस्ट विच इज डिरेक्टली ॲट्रिब्युटेड टू दी प्रोडक्शन. याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ए ॲक्च्युअल कॉस्ट, बी ऑप्शन अपॉर्च्युनिटी कॉस्ट, सी ऑप्शन संक कॉस्ट, डी ऑप्शन डायरेक्ट कॉस्ट. ओके, कारण मगाशीच एक्सप्लेन केलं त्यामुळे आन्सर काय येतं, डायरेक्ट कॉस्ट. फिफ्थ आपला MCQ आहे, प्रोप्रायटर सेल्फ ओन लँड विच इज यूज बाय द फर्म अँड नॉट इन्क्लुडेड इन अकाउंटिंग प्रोसेस इज अन एक्झाम्पल ऑफ. ऑप्शन बघूया. ए इम्प्लिसिट कॉस्ट, बी अपॉर्च्युनिटी कॉस्ट, सी संक कॉस्ट अँड डी इज एक्सप्लिसिट कॉस्ट. आणि ह्याचं उत्तर मी मागाशीच एक्सप्लेन केलं की प्रोप्रायटर स्वतःची लँड यूज करतो, स्वतः तिथे काम करतो, पण सॅलरी वगैरे जी आहे त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो, इम्प्लिसिट कॉस्ट. अवर नेक्स्ट MCQ इज डॅश कॉस्ट विच इज द ॲडिशनल कॉस्ट ड्यू टू चेंज इन लेवल ऑफ आउटपुट और नेचर ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी. अँड द MCQ फर्स्ट ऑप्शन इज इम्प्लिसिट कॉस्ट, बी ऑप्शन इज अपॉर्च्युनिटी कॉस्ट, सी ऑप्शन इज इन्क्रीमेंटल कॉस्ट अँड डी ऑप्शन इज एक्सप्लिसिट कॉस्ट. आणि ह्याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सी इन्क्रीमेंटल कॉस्ट. अवर नेक्स्ट MCQ इज 7 कॉस्ट आर दी डॅश कॉस्ट आर द कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग अँड ॲडिशनल ऑर एक्स्ट्रा युनिट ऑफ आउटपुट. ऑप्शन बघूया. ए ॲक्च्युअल कॉस्ट, बी अपॉर्च्युनिटी कॉस्ट, सी संक कॉस्ट अँड डी मार्जिनल कॉस्ट. जे कॉस्ट आहे ॲडिशनल किंवा एक्स्ट्रा युनिटसाठी झालेले कॉस्ट आहे तर त्या कॉस्टना आपण काय म्हणतो, ऑप्शन डी मार्जिनल कॉस्ट. आवर नेक्स्ट MCQ इज डॅश कॉस्ट डू नॉट व्हेरी विथ द चेंज इन द लेवल ऑफ आउटपुट. आणि ऑप्शन बघूया. ए ऑप्शन ॲक्च्युअल कॉस्ट, बी ऑप्शन अपॉर्च्युनिटी कॉस्ट, सी ऑप्शन फिक्स कॉस्ट अँड डी ऑप्शन मार्जिनल कॉस्ट. तर कॉस्ट डू नॉट व्हेरी, जे खर्च बदलतच नाही आहेत, चेंज इन लेवल ऑफ आउटपुट, त्या खर्चांना आपण काय म्हणतो, सी ऑप्शन फिक्स कॉस्ट. ओके. नेक्स्ट MCQ इज डॅश कॉस्ट आर दोज विच व्हेरी विथ द चेंज इन द लेवल ऑफ आउटपुट. आणि आपण बघूया. फर्स्ट ऑप्शन व्हेरिएबल कॉस्ट, बी ऑप्शन अपॉर्च्युनिटी कॉस्ट, सी ऑप्शन फिक्स कॉस्ट अँड डी ऑप्शन मार्जिनल कॉस्ट. जे खर्च बदलत आहेत, व्हेरी होत आहेत, त्यांना आपण म्हणतो व्हेरिएबल कॉस्ट. ऑप्शन इज ए.
10th MCQ. In dash is a period of time within which the firm can change its output by using variable factors. ऑप्शन बघूया अगोदर. A long run, B short run, C both of the above, D none of the above. In dash is a period of time within which the firm can change its output. एक असा पिरियड आहे जिथे आउटपुट चेंज करू शकतं बाय युझिंग व्हेरिएबल फॅक्टर्स आणि त्याचा आन्सर आहे शॉर्ट रन. शॉर्ट रन पिरियडमध्येच एखादी फर्म आपला आउटपुट चेंज करू शकते फक्त व्हेरिएबल फॅक्टरचा वापर करून. तिथे फिक्स फॅक्टर्स यूज करू शकत नाही. Our next MCQ is 11. In dash period, cost management plan for future actions from a wide range of wide range of options. And the MCQ चे ऑप्शन बघू आपण. A ऑप्शन लॉंग रन, B ऑप्शन शॉर्ट रन, C ऑप्शन बोथ ऑफ द अबव अँड द D ऑप्शन नन ऑफ द अबव. आणि तुम्हाला माहितीच आहे की ह्याचा आन्सर आहे लॉंग रन ए. कारण लॉंग रनच्या पिरियडमध्ये मॅनेजमेंट फ्युचर ॲक्शन्स घेऊ शकतं, वाईड रेंज करू शकतं, फिक्स फॅक्टर चेंज करू शकतं. नेक्स्ट MCQ इज वेन मार्जिनल कॉस्ट इज ग्रेटर दॅन ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट देन ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट इज. ऑप्शन बघूया. A इन्क्रीजेस, B डिक्रीजेस, C बोथ ऑफ द अबव, D नन ऑफ द अबव. म्हणजे मार्जिनल कॉस्ट जर ग्रेट झाले ॲव्हरेज कॉस्टपेक्षा तर ॲव्हरेज कॉस्ट काय होते तर ऑलवेज इन्क्रीजेस, वाढत जाते. आणि आपला पुढचा MCQ आहे 13 नंबरचा. डॅश रेफर्स टू द टोटल अमाऊंट ऑफ इन्कम रिसिव्ड बाय द फर्म फॉर सेलिंग अ गिवन अमाऊंट ऑफ आउटपुट. ऑप्शन बघू आपण. A ऑप्शन टोटल रेव्हेन्यू, B ऑप्शन ॲव्हरेज रेव्हेन्यू, C ऑप्शन मार्जिनल रेव्हेन्यू अँड D ऑप्शन इज नन ऑफ द अबव. आता बघा MCQ बघा. रेफर्स टू द टोटल अमाऊंट ऑफ इन्कम रिसिव्ड बाय द फर्म फॉर सेलिंग अ गिवन अमाऊंट ऑफ आउटपुट. मगाशीच आपण बघितलं की त्याला आपण म्हणतो टोटल रेव्हेन्यू, कारण जेवढं इन्कम आहे सेलिंग केलं टोटल सेल आहे तर टोटल सेल्स म्हणजेच टोटल रेव्हेन्यू. सो अवर ऑप्शन इज टोटल रेव्हेन्यू. अवर नेक्स्ट MCQ इज 14. इफ टोटल रेव्हेन्यू इज डिवायडेड बाय द नंबर ऑफ युनिट्स ऑफ द प्रॉडक्ट सोल्ड इज डॅश. ऑप्शन बघूया. A ऑप्शन टोटल रेव्हेन्यू, B ऑप्शन ॲव्हरेज रेव्हेन्यू, C ऑप्शन मार्जिनल रेव्हेन्यू अँड D इज नन ऑफ द अबव. तर टोटल रेव्हेन्यू जर डिवायडेड केले आपण प्रोडक्शन, जितकं प्रोडक्शन झाले आउटपुट झालेलं आहे तर ह्याचा आन्सर येतं आपलं ॲव्हरेज रेव्हेन्यू, कारण आपण असं ॲव्हरेज तयार करतो. आणि लास्ट MCQ इज 15. डॅश रेव्हेन्यू इज द नेट रेव्हेन्यू अर्न बाय द सेलिंग अँड ॲडिशनल युनिट ऑफ द प्रॉडक्ट. ऑप्शन A टोटल रेव्हेन्यू, ऑप्शन B ॲव्हरेज रेव्हेन्यू, ऑप्शन C मार्जिनल रेव्हेन्यू अँड ऑप्शन D नन ऑफ द अबव. तुम्ही बघितलं याच्यामध्ये तर नेट रेव्हेन्यू ओन बाय द सेलिंग अँड ॲडिशनल युनिट ऑफ द प्रॉडक्ट. एखादं युनिट आपण वाढवलं तर किती रेव्हेन्यू आपला वाढला तर दॅट आन्सर इज कॉल्ड C ऑप्शन मार्जिनल रेव्हेन्यू. तर अशा प्रकारे कॉस्ट अँड रेव्हेन्यू ह्या टॉपिकचे थोडंसं एक्सप्लेन केलेलं आहे आणि रिलेटेड MCQ दिलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा.